नमस्कार. आम्ही कृषी महाविद्यालय बारामतीचे विद्यार्थी. आम्ही इथे एक प्रगतशील शेतकरी ह्यांचा मुलाखत घेण्यासाठी इथे आलो आहे. सर नमस्कार. आपली ओळख करून द्या. मी सुशील जगताप, धुमाळवाडी पंधरे गावचा शेतकरी आहे. आत्ता माझ्या रानामध्ये विल्यम्स या जातीची केळीची लागवड आहे. आत्ता 4 एकर माझी या स्टेजची आहे बाग, आणि आता 2 एकरची माझी लागवड चालू आहे. आपण ही केळी जे आपण जी ही बागायत लावलेली आहे त्याचा आपल्याला किती अनुभव आहे, किती वर्षापासून अनुभव आहे? मला जवळजवळ एक 10-12 वर्षाचा अनुभव आहे आता केळी क्षेत्रामधला, आणि हे माझं साधारणतः 9वं पीक आहे केळीचं. सर मग आपण ही जी लागवड केली त्याच्यावरती मग आपल्याला जे रोग येतात किंवा मग त्याच्यावरती तुम्ही कशी मात करता? रोग हा प्रत्येक पिकावरती असतोच. मग वेगवेगळ्या फवारण्या घ्यायच्या, कीटकनाशक, बुरशीनाशक, हे जे आहे सगळ्यात महत्त्वाचं केळीला ना वातावरणाशी झुंजावं लागतं केळीच्या शेतकऱ्यांना. आता यावर्षी या बागेला थंडी प्रचंड होती. 5 सप्टेंबर 2025ची लागवड होती. त्याच्यानंतरनं थंडी पडली. थंडी झाल्यानंतरनं आम्ही याला गारपीट प्रचंड झाली, म्हणजे वादळ झालं. ह्याच्यातनं सगळं तरुण आम्ही आत्तापर्यंत ह्या स्टेजला आलो आहे. आता हार्वेस्टिंग चाललं आहे माझं. ह्याच्यातलं जवळजवळ 22 टन माल गेला आहे, आणि अजून 30 टन माल राहील अशी अपेक्षा आहे. सर मग त्यात 1.5 एकर, आपण आता सध्या 1.5 एकराच्या प्लॉटमध्ये आहे. सर आता जे आपले बाजारभाव जे चढ उतार राहतात त्याच्यावरती मग तुम्ही कशी मात करता, कसं सामोरं जाता त्याला? बाजारभाव शेतकऱ्याच्या हातात नाही आहे. केळी हे असं पीक आहे की तुम्हाला मार्केटला नेऊन स्वतः विकता येत नाही. ह्याला एक्सपोर्ट क्वालिटीचंच मटेरियल पाहिजे, आणि लोकलला जर तुम्ही दिलं तर तुम्हाला रेट तसे मिळणार नाहीत, आणि लोकलला जर द्यायची झाली तुमचं प्रोडक्शन त्या क्वालिटीचं मिळणार नाही. तुम्ही खर्च वजा जाता तुम्हाला प्रॉफिट ऑफ मार्जिन काय राहणार नाही. त्यामुळे तुमचं मटेरियल येतानाच तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटीचंच मटेरियल काढावं लागेल. आणि एक्सपोर्टचे आता कंपनी आपल्याकडे बऱ्यापैकी बारामती भागात आमच्याकडे यायला लागलेत. जसं टेंभुर्णी हब झाले तसं आता काय कालांतराने आमचा बारामती सुद्धा हब होऊ शकतो. सर आता जसं की आता आपले जे काही किंवा नवीन जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ह्याचा वापर तुम्ही केळी कसा करता? अजून सध्या तरी आम्ही इकडं केळीच्या बाबतीत, आम्ही ऊसाच्या बाबतीत वळलो या इकडे. आता ह्या वर्षी येणाऱ्या पिकाला आम्ही यायचं नक्की आम्ही ते करणार आहोत. ऊस पण यायचा इम्पॅक्ट चांगला आहे केळीला सुद्धा. सर मग आता जे आपले हवामान जे बदलत राहतं त्याच्यावरती मग हेतून तुम्हाला जे काही नुकसान होतं किंवा हे करतं, मग त्याच्यावर तुम्ही कसं हे करता? नुकसान आणि हे हवामानाच्या ते आपल्याला संघर्ष हा करावाच लागणार आहे. शेतकरी म्हणलं की तुम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. हवामानाशी करावं लागणार आहे, रोगराईशी करावं लागणार आहे, अगदी दराशी करावं लागणार आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला संघर्ष करावाच लागतो. म्हणजे तुम्ही त्या ह्याला कशा प्रकारे सामोरं जाता? समोर जायचं, काही जे आहे त्याला फेस करायचं. आता ही केळी चालू ज्या वेळेस होती त्यावेळेस बऱ्याच जणांनी बागा काढल्या की त्यावेळेस युद्ध चालू होतं अमेरिका आणि इराणचं. त्या युद्धात प्रचंड लोकांनी, शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या. आम्ही काढली नाही, आम्ही खर्च करत राहिलो. आज त्याचं म्हणजे साधारणतः आम्हाला 18-19 रुपये रेट मिळत आहेत. त्यामुळं संघर्षही तर करावंच लागणार आहे. सर मग आपल्या यशाचं रहस्य काय थोडक्यात सांगायला म्हणलं? यशाचं रहस्य काय नाही, योग्य पद्धतीने नियोजन करा शेतकऱ्यांची. म्हणजे कुठलंही पीक घ्या तुम्ही, त्याचं जर योग्य नियोजन केलं, खर्च योग्य केला, तुम्हाला मार्केट योग्य तुम्हाला समजलं, तर तुम्हाला येणाऱ्या काळात नक्की प्रॉफिट चांगलं होईल. सर आता जे नवीन केळी लागवड करणारे आहेत किंवा जे उतरणार आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? योग्य नियोजन करा. आणि तुम्हाला केळीच्या बाबतीत सांगतो, तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटीचंच मटेरियल म्हणजे माल काढावं लागेल. आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला जर भाव पाहिजे असेल तर तुमची केळी ही एक्सपोर्टच झाली पाहिजे, तरच तुम्हाला रेट चांगले मिळतील. नाहीतर तुम्हाला रेट मिळणार नाही लोकलला. सर असा आपल्या आयुष्यात कुठला अनुभव आहे का जो पुढे येणाऱ्या केळी बागायतदारांना किंवा ह्यांना अनुभव सांगितलं की हाच अनुभव आहे. काय ह्याच्यापेक्षा
प्रचंड शेतकरी सुद्धा हुशार झालेला आहे. तुम्ही वेगवेगळी टेक्नॉलॉजी वापरा, नवीन अभ्यास करा आणि त्याच्यातून तुम्ही डेव्हलपमेंट करा. थँक्यू सर, धन्यवाद. धन्यवाद.